मेळघाट मतदारसंघातील बहुतांश शेतकऱ्यांची पिके उभी असताना आता गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका वाढलेला आहे। त्यामुळे पिकांना पाणी मिळाले तरच उत्पादनात वाढ होणार आहे। मात्र सुरळीत विद्युत पुरवठा होत नसल्याने शेतकऱ्यांसमोरील संकटाची मालिका ही सुरूच आहे। यालाच अनुसरून मेळघाट क्षेत्राचे आमदार केवलराम काळे यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यांना मेळघाटात अखंडित विद्युत पुरवठा करण्याबाबत निर्देश दिले असून रब्बी हंगामाचे उत्पन्न शेतकऱ्यांच्या जोपर्यंत हाती येत नाही तोपर्यंत वारंवार होणारा खंडित विद्युत पुरवठा मुळीच चालणार नाही असे अल्टिमेटम दिले आहे। प्राप्त माहितीनुसार मेळघाट क्षेत्र हा कृषीप्रधान क्षेत्र म्हणून ओळखला जातो। येथील बहुतांश नागरिक शेती व्यवसायावर अवलंबून आहेत। मेळघाटच्या धारणी आणि चिखलदरा तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात रब्बी पिके घेतात। अशा परिस्थितीमध्ये गेल्या काही काळापासून मेळघाटात विद्युत वितरण कंपनीद्वारे खंडित विद्युत पुरवठा केला जात असल्यामुळे शेतकरी संकटात येऊन बसला आहे। शेतकऱ्यांच्या पिकांना जर वेळेवर पाणी दिले गेले नाही तर भविष्यात बहुतांश शेतकऱ्यांना त्यांची पिके हातात मिळणार नाही। यालाच अनुसरून आमदार केवलराम काळे यांनी विद्युत वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता RP गव्हाल यांच्या परतवाडा येथील कार्यालयाला भेट देऊन मेळघाटात अखंडित विद्युत पुरवठा करण्याबाबत निर्देश दिले आहे। या प्रसंगी आमदार केवलराम काळे यांच्यासोबत भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सोबतच शेतकरी शेकडोंच्या संख्येत उपस्थित झाले होते। तस्मीन शेख, सुलेमान मेमन, जुगल किशोर जयस्वाल सह शकील अहमद, विदर्भ न्यूज, मेळघाट।